आता पुन्हा एकदा बातम्या सविस्तर. कर्जमाफी संदर्भात वक्तव्यावरून वादात सापडलेले माणिकराव कोकाटे यांना समज देणाऱ्या अजित पवारांनीच आता अडचणीत आणणारं वक्तव्य केलंय. कर्जमाफी संदर्भात त्यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. सगळंच फुकटात कसं मिळेल, थोडे थोडे पैसे परत करा, असं अजित पवारांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. तर या संदर्भात अजित पवारांचं वक्तव्य आल्यावर राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. पुढच्याच आठवड्यात आचारसंहिता लागू शकते, असंही अजित पवारांनी म्हटलं. आता 30 जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये किती एक एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. तर तुम्ही पण 0% पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे देण्याची सवय लावा. सारखेच फुकतात आणि सारखेच कसं होईल? असं नाही झालं. एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली. आता पुन्हा आम्हाला परत निवडून द्यायचं होतं. आम्ही मागतो. लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं का? दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना लक्ष्य केलंय. अजितदादा म्हणले की ती फुकट द्यायला पाहिजे, तुम्ही फेडायचं शिका कर्ज, फुकट द्या, द्यायचे किती दिवस. तर यांचे किती दिवस फुकट निवडून द्यायचे? आता हे पण शेतकऱ्यांना आता विचार केला पाहिजे ना, किती दिवस यांचे फुकट निवडून द्यायचे. यांना सुद्धा हिसका दाखवणं गरजेचं आहे ना. वेळ प्रसंगी तो दादा असल्यामुळं, दादागिरी करीन त्याच्याकडे लोक असल्यामुळं शांत राहायचं आपण. तो ऐकूनच येत म्हणायचं आम्ही, काय अडचण नाही. पण मतदानाच्या दिवशी मतदान त्याला करायचं नाही, त्याला